करायला लावतोय? आज सकाळीच ठरलं होतं ना सगळी कामं अंजली करणार आहे म्हणून. अरे पण एक माणुसकीच्या नात्याने आपण विचारतो ना माझी हेल्प लागतेय का. इतर वेळी तर मम्माच्या मागे मागे फिरते आणि आज अंजलीला ऍक्च्युअल मध्ये गरज आहे तर हात वर केले. ओमी यार तू काही नाही रे दादा, आज सकाळी घराच्या चाव्या दिल्यात ना अंजलीच्या हातात, त्याचाच राग काढतीये ही. हसू दे ना ओंकार. ओंकार अरे हे पण माझंच घर आहे ना, आणि आपल्या स्वतःच्याच घरात काम केलं तर काय बिघडतं. राहू दे, तू शांत हो. अंजली हाच तर प्रॉब्लेम आहे, तुला सवय लागली आहे हिची दादागिरी सहन करायची. नाही हो, मी असं काही केलं नाहीये. देवांश देवांश तुम्ही तरी समजवा ना उमीला प्लीज. आत्ता जर मी अजून सईंच्या बाजूने बोललो ते अंजली अजून ड्रामा करेल आणि उमीला आणखी भडकवेल. हा यादीच आजारी आहे, हे सगळे तिच्या कानावर पडलं तर ती आणखी डिस्टर्ब होईल आणि सईंना खूप ऐकून घ्यावं लागेल. झालं झालं समाधान? रडली ना ती, हेच हवं होतं ना तुम्हाला. रोजची रडारड भांडणं तुम्हाला कंटाळा येत नाहीये का साई? नाही मला तर खूप कंटाळा आला. प्लीज थांबवा हे सगळं. त्यामुळे प्लीज इथून पुढे या घरातल्या कुठल्याच कामाला तुम्ही हात लावायचा नाही, आणि अंजलीच्या तर आजूबाजूला फिरकायचं सुद्धा नाही. तू ती या घराची सून आहे हे एक्सेप्ट करावंच लागेल तुम्हाला, काही झालं तरी. कसं एक्सेप्ट करू, त्यांचं अजून लग्न. तुम्ही वरती रूम मध्ये जा सई. आईची तब्येत खराब आहे माहितीये ना तुम्हाला, सगळंच माहिती आहे. वरती रूम मध्ये जा, रूम मध्ये जा वरती.